नमस्कार. आज मी आपल्यासोबत मिक्स डाळीच्या वरणाची रेसिपी शेअर करत आहे. माझी रेसिपी, माझा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. यासाठी लागणारं आपण साहित्य पाहून घेऊ. या ठिकाणी मी 6 ते 7 ओल्या खोबऱ्याचे असे तुकडे घेतलेले आहेत. 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1-2 चमचे कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत. कोथिंबीरचे देठ, लसूण आणि खोबरं मी ठेचून घेणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सरलाही लावू शकता. थोडासा कढीपत्ता घेऊन, टोमॅटो मोठा असल्यामुळं मी एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. त्याच्यासोबतच या ठिकाणी मी 4 चमचे मूग डाळ, 4 चमचे तूर डाळ आणि 4 चमचे मसूर डाळ घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही हरभरा डाळही घेऊ शकता. आता ही आपल्याला 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि असा छोटा कुकर घेऊन याच्यामध्ये मी आता ही डाळ घालून छान अशी मऊसूत शिजवून घेणार आहे. याच्यासाठी याच्यामध्ये मी आता एक अर्धा ग्लास पाणी घालत आहे. त्याच्यासोबतच थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि 1 चमचा तेल घालत आहे. तेल घातल्यामुळं डाळ लवकर शिजली जाते आणि झाकण लावून 3 ते 4 ह्याच्या शिट्ट्या काढून घेणार आहे. हे पहा, आपली डाळ अगदी छान मऊसूद अशी शिजली गेली आहे आणि आपल्याला या पद्धतीने थोडी अशी घोटून घ्यायची आहे, जेणेकरून डाळ आपली अशी एकजीव होऊन जाईल. यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तूप घालत आहे. या वरणाला तुपाची फोडणी खूप छान लागते. तुम्ही आवर्जून तूप घाला. तूप थोडं गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता, चिमूटभर हिंग, 1-2 हिरव्या मिरच्या आणि त्याच्यासोबतच मी खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचे देठ ठेचून घेतले आहेत, ते ह्या ठिकाणी मी घालून घेत आहे. आता आपल्याला हे छान असं वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. अगदी याची चव ह्या तुपामध्ये उतरली पाहिजे इतपत आपल्याला छान असं हे तळून घ्यायचं आहे. याचा थोडासा रंग बदलत आला की याच्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊ. आता हा टोमॅटोही अगदी छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. या ठिकाणी टोमॅटो जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी हरकत नाही. बऱ्याच जणांना वरणामध्ये टोमॅटो आवडत नाही, त्यामुळं नाही घातला तरी काही हरकत नाही. आता हे छान असं आपण या तुपामध्ये छान तळून घेऊ. हे थोडं मऊ झाल्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेत आहे. आता या ठिकाणी आपण डाळ शिजवताना हळद घातली होती, त्याचा अंदाज घेऊन आपल्याला या ठिकाणी हळद घालायची आहे. आता हे 2 मिनिट परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक अर्धा कप पाणी घालून घेत आहे. या ठिकाणी मी आणखीन थोडी कोथिंबीर घातली आहे आणि ही फोडणी आता आपल्याला छान अशी उकळून घ्यायची आहे, जेणेकरून या साहित्याची चव सगळी या फोडणीमध्ये उतरून जाईल. फोडणी आपली आता छान उकळली गेली आहे. आता याच्यामध्ये आपण ही घोटलेली डाळ घालून घेऊ. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी मी आणखीन घालून घेत आहे. आता याच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ, घट्ट जसं हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता. आता हे छान असं हलवल्यानंतर, थोडं मिक्स झाल्यानंतर मी आणखीन थोडी वरून कोथिंबीर घातली आहे आणि त्याच्यासोबतच मी चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे. मीठ घालताना आधी आपण डाळ शिजवतानाही मीठ घातलं होतं, त्याचा अंदाज घेऊन आपल्याला या ठिकाणी मीठ घालायचं आहे. आणि याच्यावरती अशी अर्धवट प्लेट ठेवून आपल्याला 10 मिनटं हे छान असं मंद गॅसवरती उकळून घ्यायचं आहे. हे पहा, 10 मिनटानंतर छान आपली वरणाला उकळी आली आहे आणि छान असं आपलं जाडसर घट्ट असं वरण झालं आहे. आपलं वरण आता तयार झालं आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा. हे वरण सर्व डाळींचं असल्यामुळं ह्याला एक वेगळी टेस्ट आणि खूप सुंदर लागतं. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.